श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला आज झाला आपलं अगोदरच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही ना मला काय टाकलं होतं मी. मग आला आहे तो दिवस. आपल्याला हॉलमध्ये जायचं होतं रात्री. नवरीन घराकडे पाहून रडत होती आणि काही व्हिडिओ घेतला मी थोडंसं आणि हॉलमध्ये गेलो. हॉलमध्ये गेल्यावर मस्त DJ सांगितलं होतं हळदीले. मस्त नाचलो आम्ही सगळ्या बहिणी. नाचल्यानंतर जेवण तिथेच होतं हॉलमध्ये. मग जेवणाचा कार्यक्रम आतमध्ये चालू होता. आम्ही बाहेर नाचत होतो कारण 2च तास DJ होता म्हणून. मग काही फोटोशूट करून घेतले. फोटो काढायचं खूप एड आणि काही व्हिडिओ काढून घेतले आम्ही बहिणीने. मग झोपल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. लग्नाचे व्हिडिओ, लग्नाचे फोटो, काही सगळे व्हिडिओ घेणं काही शक्य नव्हतं कारण आपण मेन पार्ट होतो त्या लग्नामध्ये म्हणून. नवरींची एंट्री झाली बघा, नवरदेवाची पण एंट्री झाली. दोघं पण मस्त एंट्री, खूप मस्त एंट्री केली होती. आवडलं की नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. याच्यानंतरचे पण व्हिडिओ, रिसेप्शन, सत्यनारायण सगळं येईन माझ्या चॅनलवर. आणि एंट्री केली बघा. पूर्ण एंट्री केल्यावर लग्नाचा कार्यक्रम सुरू झाला समजायचा. आणि जेवणाचा व्हिडिओ केला नाही. नवरीन खूप सुंदर दिसत होती. मेकअप पण छान झाला होता. आणि मंगलाष्टक सुरू झाले आणि नवरींच्या डोळ्यातून पाणी निघायला लागलं. मंगलाष्टक सुरू झाले आणि मग लग्न लागलं. जेवणाचा कार्यक्रम पण इथं पण खाली सुरू झाला होता. सगळे व्हिडिओ घेणे शक्य नाही हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं. मग आली डायरेक्ट बिदाई. सगळ्यात आखरी लास्ट बिदाई सुरू झाली. आईबापाच्या पाया पडले. मुलीला सगळ्यात दुःख तेव्हा. आणि ह्या मुलीचा दुसरा जन्म, दुसऱ्याच्या घरी जाणं. 25 वर्ष मायबापांनी वागवलं आणि एका झटक्यात अनोळखी माणसाला पटकन पोराला देऊन देते. एक आपण गाडी स्वतःची दुसऱ्याला देत नाही, पण एवढी मोठी मुलगी 25 वर्ष वागवल्यावर दुसऱ्याच्या घरी देतं. आम्ही बहिणीचं खूप प्रेम होतं. इतकं रडत होतं काय, तिला पाहून खूप रडू येत होतं. आणि म्हणजे पूर्ण परिवारच. आणि बिदाई झाली. घराबाहेर निघाले ते लोक, निघाले. आणि निघाल्यानंतर आम्ही पण आमचं पण बाहेर गावाला जाणं होतं, पण आम्ही पण हॉल रिकामा करणे होतं. अगोदरच आम्हाला उशीर झाला होता. नवरदेव नवरीन त्यांच्या गावाकडे निघाले तर आम्ही आमच्या घरी निघालो बघा. आणि आखरीपर्यंत जातपर्यंत निघतपर्यंत तिला पाहून इतकं रडू येत होतं का काय सांगू तुम्हाला. आणि आता बिदाई झाली. एक वेळेची नवरीन आपल्या घरी गेली आणि आम्ही पण आमचा हॉल रिकामा केला आणि आमच्या गाडीत बसलो. सगळ्या फॉर्च्युनरमध्ये फिरण्याचं सुख आणि मालवाहतूक गाडीमध्ये फिरायचं सुख वेगळंच असते बघ. आम्ही व्हिडिओ करत होती. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.